नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि थोडासा विचार करूया आपण, थोडीशी चर्चा करूयात, की ऑप्शन फॉर्म भरण्यासाठीची जी कॉलेजची आपल्याला लिस्ट बनवायची, तिच्यात तुम्हाला कशी मदत करता येईल, ती कशी बनवावी ह्याचा एक रोडमॅप आपण तयार करण्याचा प्रयत्न करूयात. ह्याबाबत मला वाटतं मागच्या वर्षी आपण चर्चा केली होती. मला आठवत नाही आता हिंदी चॅनलवर केली होती की इथे केली होती, परंतु आपण यावर्षी चर्चा करूयात. आणि कट ऑफ कसे बघायचे हे थोडक्यात याच व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आता आपले ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात झालेली, काहींनी भरलेले असतील, काही विचार करतायत, काही लिस्ट बनवतायत, तर त्यांनाही मदत होईल. आणि पुढे जे 2 अजून राउंड शिल्लक आहेत, दुसरा आणि तिसरा, त्यावेळेसही आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचाच आहे, तर त्याही बाबतीत आपल्याला मदत होईल. तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे. ऑप्शन फॉर्म ही फार महत्त्वाची गोष्ट आहे ॲडमिशन सिस्टीममधली. ऑप्शन फॉर्म चुकला की सगळ्याच गोष्टी चुकणार आहेत. त्यातही पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. माझ्या चॅनलवरती ऑप्शन फॉर्म कसा भरावा याचाही व्हिडिओ मागच्या वर्षीचा, आणि काय काय काळजी घ्यायची ऑप्शन फॉर्म भरताना हाही व्हिडिओ आहे. मी त्या कम्युनिटी टॅबवरती तो टाकलेले पण आहे, त्याची लिंकही दिलेली आहे. आपल्या चॅनलवरती तुम्हाला तो मिळून जाईल, तुम्ही नक्कीच तो रेफर करावा. पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. पहिल्यांदा आपल्याला आपल्या नीड्स, आपल्या गरजा आणि आपले काही मुद्दे आपल्याला ठरवायचे आहेत. ॲडमिशन घ्यायचंच आहे, पण त्याला काहीतरी तुमचा विचार असणार आहे. म्हणजे कॉलेजचा प्रकार तुम्हाला कसा हवा आहे, तुम्हाला शासकीयच फक्त कॉलेज पाहिजे का? बऱ्याच विद्यार्थी मला फक्त गव्हर्नमेंट कॉलेज. आता कशा डिमांड तुमच्या कॉलेज तुमच्या मार्काप्रमाणे त्या यायला पाहिजे. जर तुम्ही 99 98-99 वर तुम्हाला टक्के असतील तर तुम्ही करू शकता. नाही मला फक्त याच इथलंच हीच ब्रँच आणि हेच कॉलेज हवं आहे, तर तुम्ही परंतु जसे आपले मार्क खाली येतील तसं आपल्याला काही आपल्या ज्या आवडी-निवडी आहेत त्याही आपल्याला आपल्या मार्कानुसार ॲडजस्ट करायला लागतात, आणि ते तुम्हालाही करायला लागणार आहे. तर तुम्ही तुमच्या कॉलेजचा प्रकार तुम्हाला ठरवायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गुणानुसार शासकीय मिळू शकेल का? आपले मार्क्स किती आहेत? त्याच्यात कोणकोणते शासकीय कॉलेजेस पडतात, आणि त्याची लिस्ट आपल्याला बनवायची, ते आपण पुढे बघणार आहोत. पण सध्या तुमचं काय, तुम्हाला कसं कॉलेज हवं आहे? शासकीयच पाहिजेत फक्त, की दोन्हीही चालतील, खाजगी आणि शासकीय, अनुदानित, कसं पाहिजे तुम्हाला? तुम्ही आधी ठरवा, की तुम्हाला कॉलेजचा प्रकार. त्यातही मग ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस बऱ्याच गोष्टी असतात पुढच्या, की ऑटोनॉमस कॉलेजमध्ये काही गोष्टी होतात, ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये काही गोष्टी आहेत. तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला ते ठरवायचं आहे, की आपल्याला कशाला प्रकारचं कॉलेज पाहिजे. त्याच्यानंतर स्थळाबाबत पण आहे, की मला माझ्या जिल्ह्यातलंच पाहिजे, किंवा नाही मला पुण्यातलंच पाहिजे, नाही मला नगरचंच पाहिजे, किंवा मला नाही माझ्या तालुक्यातलंच. हे तुम्ही ठरवायचं. तुमच्या आधी गोष्टीत आपण त्या टिक करणार आहोत, की मला हे कॉलेज पाहिजे, मला असं पाहिजे, हे पाहिजे. स्थळ त्याच्यात आलं. त्यानंतर फीचा बऱ्याच मुलांचा, विद्यार्थ्यांचा कन्सर्न असतो, की फी मला एक काही मर्यादेपर्यंतची फी, आणि तिथपर्यंतच्या फी मला 50,000पर्यंतची, 40,000पर्यंतची, 60,000, 1,00,000पर्यंतची फी, किंवा फी काय हा मुद्दा नाही माझ्यासाठी, मला चांगलं कॉलेज पाहिजे. जे काही तुमचे असेल तुम्हाला ते अगोदर ठरवायला लागतील, आणि त्याच्यानुसार आपल्याला पण लिस्ट बनवायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे पहिल्यांदा मुद्दे तुम्ही लिहून घ्या, अगोदर ठरवा. त्याच्यानंतर ब्रँच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेच विद्यार्थी ब्रँचकडे बिलकुल दुर्लक्ष करतात, की नाही मला फक्त हे गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं म्हणजे बास, त्यातलं मग काही इलेक्ट्रिकल भेटू द्या, नाहीतर काही भेटू द्या. तसं करायचं नाही. तुम्ही अगोदर तुमची आवड ठरवा. आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे, आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे. 3 वर्षाच्या डिप्लोमानंतर काय मी बी करणार आहे का? त्याच्यानंतर पुढे काय स्कोप आहे? 5 वर्षानंतर काय असणार आहे? 6 वर्षानंतर काय असणार आहे? तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा, आणि त्याच्यानुसार तुम्हाला ब्रँच ठरवायची. शिवाय त्याच्यात तुमची आवडही पाहिजे. फक्त कॉम्प्युटरवर गेम खेळून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग खूप चांगलं असतं असं काही नसतं. तर तुम्ही तो करिक्युलम बघा, अभ्यासक्रम बघा. UG, PG आणि तुमच्या डिप्लोमाचाही अभ्यासक्रम त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. जे मायक्रो लेव्हलला जाऊन मुलं अभ्यास करतात त्या सगळ्यांनी तो बघितलेला असेल. हे झालं सगळं आपलं ब्रँचविषयीचं. किंवा तुम्हाला नवीन आलेल्या ज्या ब्रँच आहेत एमर्जिंग एरियामधल्या, त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे का AIDS सारख्या, तर याही तुम्हाला आधी ठरवायचं आहे. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला आता लिस्ट बनवण्याची स्टेप कशी बनवायची ही माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. तुमची काही वेगळी असू शकते, यातला काही मदत झालं तर ठीक आहे, नाहीतर तुमच्या काही सजेशन असतील तर तुम्ही कमेंटने सुचवा. बाकीच्या विद्यार्थ्यांना जेवढा फायदा होईल तेवढं चांगलं आहे. शेवटी आपलं अल्टिमेटली एम काय, की विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, बस. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जसं बघितलं, की आपल्याला हव्या त्याप्रमाणे आपल्या गरजा आपण फायनल करायच्या, त्याची लिस्ट बनवायची. आपल्या मेरिटनुसार कट ऑफ आपल्याला बघायचे आहेत, कट ऑफनुसार कॉलेजची लिस्ट बनवायची, आणि मेरिटप्रमाणे आणि आवडीनुसार त्याचा क्रम लावायचा. म्हणजे आपला ऑप्शन फॉर्म रेडी होईल, आणि मग ऑप्शन फॉर्मला लॉग इन करायचं, आणि ह्या लिस्टप्रमाणे ते कॉलेजेस फक्त अरेंज करायचे आणि ऑप्शन फॉर्म भरून टाकायचे. त्याच्यात काही फार असं काही अवघड काम नाही. पण पहिल्यांदा आपल्याला तर ठरवायला लागेल. आता गरजा फायनल करायच्या. जसं आपण बघितलं, की टेम्पररी आपण उदाहरणादाखल आपण हे उदाहरण घेतोय, की मागच्या स्लाईडवरती आपण याच्याबद्दल डिटेल चर्चा केलीच आहे. पण आपण इथं थोडक्यात धरूया, की मला कसलाही एक उदाहरण दाखल, की मला कसल्या कोणते कॉलेज भेटलं तरी काही हरकत नाही. मला जिल्हा मात्र पुण्यातले कॉलेजेस पाहिजेत, मला फीची काही मर्यादा नाही, आणि मला कॉम्प्युटर IT ह्याच ब्रँच पाहिजे. समजा आपण उदाहरणादाखल हे आपण पकडलेले आहात.
आता हे इथं मी दिलं की मला 80% मार्क्स आहेत. उदाहरणादाखल मला 80% विद्यार्थी आहेत. एस-सी कॅटेगरीचा आहे आणि मला पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे आणि होम डिस्ट्रिक्ट आहे तो माझा. त्याच्यामुळे मला तिथेच पाहिजे. अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी तुम्हाला कट ऑफ अदर दॅन होम डिस्ट्रिक्टचे बघायला लागतील. आणि मला कॉम्प्युटर, आय-टी, डी-एस पण नको आहे मला. मला फक्त कॉम्प्युटर आणि आय-टीमध्येच इंटरेस्टेड आहे. हे पण नको आहे मला. कॉम्प्युटर आय-टी तुम्ही जोडू शकता. तुम्हाला हव्या तेवढं तुम्ही ब्रँच. मला कंपनी आय-टी या 2च मध्ये मला इंटरेस्ट आहे आणि मी 2च ते बघणार आहेत. आणि मला कोणतंही कॉलेज चालेल. फक्त ते पुण्यामधलं पाहिजे. आता या प्रकारे तुम्ही तुमच्या निवड बनवा. जसं की तुम्हाला मार्क्स किती आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे, ब्रँच कोणती पाहिजे आणि फीचं काय मॅटर आहे. फीचं मॅटर असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी फीबद्दल डिस्कशन केलेलं आहे. तिथनं तुम्ही फीची ती एक्सेल फाईल डाउनलोड करून घ्या किंवा त्या सर्क्युलरमधून तुम्ही त्या कॉलेजच्या फीज बघू शकता. काही अडचण नाही. फीचं तुम्हाला आता उपलब्ध झालेलं आहे. गव्हर्नमेंट कॉलेजची तर स्टँडर्ड फी आहे, सगळ्यांना माहितीच आहे. मग आपण काय करणार, आपल्या साईटवर जाणार. इथे सगळे कट ऑफ आहेत बघा मागच्या वर्षीचे. पहिल्या राऊंडचा, दुसऱ्या राऊंडचा, तिसऱ्या राऊंडचा. जनरली आपण बघण्यासाठी किंवा पहिल्या राऊंडच्या कट ऑफसाठी आपण पहिल्या राऊंडचाच कट ऑफ रेफर करतो आणि दुसऱ्या राऊंडला जाताना मग पहिल्या राऊंडचा ऑलरेडी कट ऑफ आलेलाच असतो ना या वर्षीचा. मागच्या वर्षीच कशाला बघायचं आहे मग. त्याच्यामुळे जनरल मागच्या वर्षीचं फक्त पहिल्या राऊंडचाच कट ऑफ आपण बघत असतो. ठीक आहे. तर आपण मग ती इथून ही फाईल तुमच्या साईटवर जर तुम्ही गेला तर इथं बघा आहे कट ऑफ मागचे. तर ही फर्स्ट राऊंडची ती PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या. मोबाईलवर असेल तर मोबाईलवर तुम्हाला करता थोडंसं अवघड जाईल, पण डेस्कटॉप असेल तर लॅपटॉप असेल तर तुम्हाला अजून सोपं जाईल. तुम्ही त्याच्यामध्ये सर्च करू शकता. समजा आता माझी नीड आहे पुण्यातले म्हणून मी इथं पुणे सर्च करणार की सर्च करून मी पुण्यातले सगळे कॉलेजेस बघणार. त्या कॉलेजेसची लिस्ट बनवणार एक्सेलमध्ये. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही बनवा. त्याच्यामध्ये त्या ब्रँच मला जी हवी ती ब्रँच, मला कॉम्प्युटरची ब्रँच पाहिजे. आता आपण याच विंडोवरती समजून घेणार आहोत की कट ऑफ कसे बघायचे. आता माझा स्टेट जनरल मेरिट नंबर, आता मेरिट नंबर आपण बघितलं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितली, फायनल मेरिट लिस्ट बघितली आणि माझा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. समजा माझा जो काय आहे समजा 11,000 आहे किंवा 12,000 आहे माझा मेरिट नंबर, 12,000 असं धरूया. आणि एस-टी कॅटेगरी माझा आहे 9,000. हे बघा माझा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे 12,000. थोडक्यात आपण समजून घेऊया. 12,000 आहे माझा आणि माझा कॅटेगरीमध्ये आहे 7,000. तर मी कट ऑफ बघताना एस-सीची ज्यावेळेस मी कट ऑफ बघितला, तर याचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला, हे समजून घ्या अगोदर तुम्ही की कट ऑफ बघताना हे कॉलेज मी बघितलं, मला माझी ब्रँच आली. ठीक आहे. होम डिस्ट्रिक्ट आहे माझं, बरोबर. पुणे असल्यामुळे माझं होम डिस्ट्रिक्ट आहे. आणि नॉन टेक्निकल, आता टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये काय आहे की टेक्निकल म्हणजे ज्यांनी 10वी टेक्निकल सब्जेक्ट घेऊन केलेली आहे आणि ज्यांनी टेक्निकलला तिथं टिक केलेलं आहे असे विद्यार्थी टेक्निकलचे ते कट ऑफ बघतील. बाकीचे सगळे नॉन टेक्निकल आहेत आणि बरेचसे विद्यार्थी नॉन टेक्निकलमध्ये आहेत. तर नॉन टेक्निकलचा कट ऑफ बघतो एस-सी कॅटेगरीचा. हे आहे नॉन टेक्निकल जनरल एस-सी होम डिस्ट्रिक्ट. याचा अर्थ काय कळलं तुम्हाला, हे एन रिप्रेझेंटेड करतं नॉन टेक्निकलला. जी म्हणजे जनरल, ज्याच्यामध्ये आपण सीट मॅट्रिक्समध्ये बघितलं होतं ना की जनरल आणि लेडीज. जनरल म्हणजे सगळ्यांसाठी खुलं आणि जिथे जर एल आला त्याच्याऐवजी ते सीट असतं लेडीजसाठी. हे बघा नॉन टेक्निकल लेडीजचं एस-सीचं होम डिस्ट्रिक्टचं हे सीट आहे, त्याचा तो कट ऑफ आहे. तसंच आपण काय कट ऑफ बघायचं, आपल्याला एस-सी कॅटेगरीचं बघायचं. महाभागी इथे एस-सी कॅटेगरी नॉन टेक्निकल जनरल एस-सी होम डिस्ट्रिक्ट. हे झालं ह्याचा अर्थ. हे तुम्हाला कळलंच असेल आता. त्याच्यामध्ये ही झाली त्याची रँक, मागच्या वर्षीची रँक होती. ही कोणती आहे, स्टेट जनरल मेरिट नंबर. म्हणजे हा माझा जो 12,000 वाला आहे, माझ्या कॅटेगरीचा 7,000 वाला हा इथं मॅच करायचा नाही. कारण जरी तुमचा ॲडमिशन हे 7,000ची रँक गृहीत धरून होत असलं तरी ज्यावेळेस कट ऑफ ते काढतात त्यावेळेस कट ऑफ अशाच विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा मागच्या वर्षी ॲडमिट झाला होता एस-सी कॅटेगरीमध्ये शेवटचा विद्यार्थी, त्याचा स्टेट जनरल मेरिट नंबर 10,758 इतका होता. मग माझा 12,000 आहे तर मला याच्याशीच त्याला कम्पेअर करायचं आहे, ह्या 7,000शी कम्पेअर करायचं नाही. म्हणजे कट ऑफ बघताना सिंपल गणित असं आहे, तुम्ही जे हे बघणार ना रँक, तर ही रँक जी आहे ती तुमची स्टेट जनरल मेरिट नंबर, मग ती कोणत्याही कॅटेगरीची असो. ही एस-सीची स्टेट जनरल मेरिट नंबर आहे, एस-टीचा जो विद्यार्थी आहे त्याची स्टेट जनरल मेरिट नंबर आहे, हा जो NTA आहे त्याची स्टेट जनरल मेरिट नंबर आहे, NTB आहे ही त्याची स्टेट जनरल मेरिट आहे. ती त्याच्या कॅटेगरीमधली रँक नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. ज्या रँक तुम्हाला दिलेल्या आहेत कॅटेगरीमधल्या त्या फक्त तुमच्या रेफरन्ससाठी दिलेल्या आहेत, अलॉटमेंटसाठी दिलेल्या आहेत, पण कट ऑफमध्ये त्या रिफ्लेक्ट होत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस कट ऑफ बघणार आहात ते फक्त तुमच्या स्टेट जनरल मेरिट नंबरनुसारच बघायच्या आहेत. मार्कही तुमच्या हेल्पला आहेत, मार्कही तुम्ही बघू शकता. याप्रमाणे मग मी काय करणार, ते कॉलेजेस काढणार आणि त्यांची एक लिस्ट बनवणार. जसं मी बघितली ते बघा, याचं बघितलं 89.40 आहे, 107.58 आहे. हे मी सगळे माझ्याकडे नोंद करून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे आय-टीचं हे मी बघितलं, हे बघा
ब्रँच आणि त्याच्यानुसार त्याचा कट ऑफ बघितला. असे पुण्यातले मी कॉलेजेस सर्च केले आणि त्याप्रमाणे मी एक कॉलेजची एक्सेलमध्ये याप्रमाणे एक लिस्ट बनवलेली आहे. मला हव्या तेवढ्या कॉलेजेसचे मी काढले. मला ऑप्शन्स जे मिळाले मी ते ऑप्शन काढले. तुम्ही असे किती ऑप्शन काढू शकता तुमच्या मार्कानुसार. तुम्हाला अगदी टॉप 95-98 पासून क्लोज झालेले, 95-96 पासून क्लोज झालेले, तर तुमचे जर 60 मार्क असतील तर 60 मार्कापर्यंत सगळे कॉलेजेस तुम्ही काढू शकता. तुम्हाला हवे तेवढे कॉलेजेस काढू शकता. काहीही अडचण नाही. तुम्ही 300 ऑप्शन्स देऊ शकता. त्याच्यामुळे काही अडचण नाही. तुम्ही हवे तेवढे कॉलेजेस काढू शकता. काही अडचण नाही. मी तीनदा जे म्हणतोय ते. शिवाय फक्त लक्षात ठेवायचे, आपली गरज तिथं दिसली पाहिजे. म्हणजे इथं मी अनवॉन्टेड ब्रँचेस ॲड केलेल्या नाहीत माझ्या लिस्टमध्ये. मला जे हवी आय-टी बस तेवढ्याच. आय-टी चालते मला, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी चालते, कॉम्प्युटरशी रिलेटेड ब्रँच चालतात. मी तेवढ्याच काढलेल्या आहेत आणि त्याचे कट ऑफ मागच्या वर्षी जे काढलेत पुण्यातले पाहिजे म्हणून मी सगळे कॉलेजेस हे माझे पुण्यातलेच काढलेले आहेत. आता हे झालं सगळं मी काढलं. एक लिस्ट बनवली, रॉ लिस्ट. अशी तुमची 100 कॉलेजेस असू शकतात, 100 एंट्रीज असू शकतात. कारण 2 ब्रँच आहेत त्याच्यामुळे हे एका कॉलेजच्या 3-3, 4-4 एंट्रीज तुमच्या एका ऑप्शन द्यायचा ना एका कॉलेजला. त्याच्यामुळे एका कॉलेजचे तुम्ही 1, 2, 3, 4, 5 ऑप्शन देऊ शकता. तिथं जर जेवढ्या ब्रँच असतील तेवढ्या. पण तसं करू नये कारण ब्रँच तुमच्या आवडीच्याच पाहिजेत. मला कोणतीही ब्रँच चालत नाही. जी-पी-पीला ॲडमिशन भेटतंय म्हटल्यावर मी रोबोटिक्स किंवा दुसरी कोणतीही घेईल असं प्लॅनिंग घेईल असं काही चालायचं नाही. आपल्या आवडीचीच ब्रँच पाहिजे आणि त्या ब्रँच आपण इथं अशा काढणार. तुम्ही तशी लिस्ट बनवा. त्याच्यानंतर आपण काय केलं की त्यांना कट ऑफनुसार लावून घेतलं आता की कट ऑफ वरच्या उतरत्या कट ऑफप्रमाणे मी असं लावून घेतलं आहे. चला लावले. आता मला आहेत 80% म्हणजे 80 इथं हे झालं आहे. मला हे कॉलेज तर 100% मिळणारच आहेत हे मला माहिती आहे. म्हणून मला काय करायचं ह्यातलं जे आवडेल मी ते मिळू शकेल कारण हे मिळतातच मला. म्हणून मी काय करतो फक्त एवढं ठीक आहे मला चालेल इथपर्यंत. मी एवढेच ठेवणार ऑप्शन फॉर्ममध्ये. ह्यांना मी घेणार नाही ऑप्शन फॉर्ममध्ये. ठीक आहे. ह्यांना मी ऑप्शन फॉर्ममध्ये घेणार नाही. मी फक्त ऑप्शन फॉर्ममध्ये एवढेच ठेवले. हां, एखादं कॉलेज असं असेल की नाही मला ह्याच्यापेक्षा पण मला हे चालणार आहे. मला हे पाहिजेच आहे. काही विशेष कारणामुळे मला पाहिजेच आहे. तर मी ह्याला ऑप्शन टाकेल पण सगळ्यात शेवटी टाकेल कारण मला माहिती आहे हे मिळणारच आहे आपल्याला. ह्याचा ऑप्शन काय राहील? सगळ्यात शेवटी राहील कारण हे वरती मी घेतलं रे बाबा इकडं कुठं की मग मिटलंच समजा. मग ह्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून हे सगळ्यात शेवटी ठेवलं. हे कारण मिळणार आहे 100% मला. तर हे आपल्याला अंदाज येईल याच्याप्रमाणे. आणि मग मी काय करणार शेवटी ज्यावेळेस मी ऑप्शन्स देणार आहे ह्याला 1, 2, 3 असे ऑप्शन्स देणार आणि जनरली मी सांगितलं की मला हे 100% हे पण मिळणार आहे मला. इथपर्यंत तर मी आलेलोच आहे. 80% आहेत मला आणि इथं मी ट्राय करणार आहे 2ऱ्या-3ऱ्या राऊंडपर्यंत. बेटरमेंटला जाणार आहे ह्यांना घेऊन. बेटरमेंटसाठी पहिल्या राऊंडचाच ऑप्शन फॉर्म पकडला जातो असं काही नाही. बेटरमेंटसाठी तुम्ही पूर्ण फ्रेश परत फॉर्म भरू शकता. काहीही अडचण नाही. ठीक आहे. तर हे झालं. अशी लिस्ट बनवली आणि मग मी फायनल अशी केली. एवढे ऑप्शन्स मी दिले आणि एवढे ऑप्शन्स फायनल केले आणि पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म माझा रेडी झालेला आहे. ह्याच्याप्रमाणे मी ऑप्शन दिले. हे मला मिळू शकते म्हणून सगळ्यात शेवटी ठेवलं मी. बाकी ह्यांना मी ट्राय करणार. ह्यातलं मी हे कॉलेज पण काढून टाकलेलं आहे. बाकीचे हे जर नाही यातलं भेटलं खूप एवढं मेरिट आपण बघितली मेरिट लिस्ट. एवढं काय मेरिट वाढणार नाही. परंतु जरी झालं तर नंतर मी पुढच्या राऊंडला ह्याच्यावरती जाईल. पण मला ह्यातलं नकोच आहे. मला हे भेटतायचे वरचे. तर ह्याप्रमाणे मी त्यांना इथून रिमूव्ह केलेलं आणि एवढेच कॉलेज माझ्या लिस्टमध्ये घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कॉलेजेस घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवा हे मेरिट तुटता कामा नये. एखादं कॉलेज मला हे मिळू शकते मला किंवा ठीक आहे मला हे आवडते म्हणून याला वरती इथं घेतलं मी. याला जर 1 नंबरला तुम्ही चुकून टाकलं किंवा 8 नंबरला जरी समजा हे जरी कॉलेज तुम्ही वरती घेतलं एखादी गोष्ट चला हे वरती जर घेतलं 2 नंबरला जी-पी-पी नंतर हे टाकलं मी. तरी ह्या कॉलेजचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे हे जे आहेत मधले ही कॉलेजेस ह्यांचा उपयोग होणार नाही. कारण तुम्ही लो कॉलेज वरती टाकल्यामुळे जर तुम्हाला भेटू शकणार असाल तर हेच मिळेल. 82 जरी भेटत असेल तरी मिळणार नाही कारण तुम्ही वरती हे घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हे टेस्ट होणारच नाही. तर प्रत्येक ऑप्शन टेस्ट होणं आपलं गरजेचं आहे. सिस्टीम वरून बघत असते. एकदा तुमचा ऑप्शन फॉर्म स्कॅनिंगला आला की ती सिस्टीम काय करते बघते हे मिळू शकतंय का? नाही मिळू शकत. मग हे मिळतंय का? नाही मिळू शकतं. हे मिळतोय का? नाही मिळू शकत. खाली येणार तुमच्या. पहिला ऑप्शन मिळतोय का? नाही मिळत. दुसरा ऑप्शन मिळतोय का? नाही मिळत. तिसरा मिळतोय का? नाही. चौथा मिळतोय का? मिळतोय. ठीक आहे मग देऊन टाका. हा मिळेल तुम्हाला. पण जर तुम्ही ह्यालाच वरती घेतला तर तो काय बघणार त्याच्यापेक्षा त्याचे मार्क कमीच आहे. तो तुम्हाला लगेच दुसराच देऊन टाकणार कारण वरती तुम्ही घेतलाय. खालचा विचारच करणार नाही. कारण ज्या स्टेजला तुम्हाला कॉलेज मिळेल त्या स्टेजच्या खालच्या तो बघणारच नाही आहे. कारण वरचे ऑप्शन तुमची इथंच मिळालं आहे तुम्हाला. त्याच्यामुळे सगळा फॉर्म्स तुमचा स्कॅन होणारच नाही. स्कॅन होण्यासाठी तुम्हाला उतरत्या क्रमानंच खाली जायला लागणार आणि हे लॉजिक तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. शेवटी जाता जाता काही महत्त्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या मार्कापेक्षा जास्त कट ऑफ असणारे तुम्हाला आवडीचे कितीही कॉलेज तुम्ही घेऊ शकता. सगळे कॉलेज घेऊ शकता. वरचे ऑप्शन आपल्याला 300 द्यायचे आहेत.
ठीक आहे. एकाच कॉलेजच्या सर्व ब्रँच ऑप्शनमध्ये घेणं हे काही मला पटत नाही. बऱ्याच विद्यार्थी कारण मी 2, 3, 4 वर्षापासून बघतोय. बरेच विद्यार्थी आणि इंजिनिअरिंगच्या UGची तर बऱ्याच वर्षापासून मी त्या क्षेत्रात आहे. तर बऱ्याच वर्षापासून आम्ही बघतो की गव्हर्नमेंट कॉलेज बघितलं की सगळ्या ब्रँच तिथं टाकून देतात. तर तसं करायचं नाही. सगळ्या ब्रँचच्यात कट ऑफ सारखा नसतो. बऱ्याच वेळेस असं असतं की कॉम्प्युटरचा कट ऑफ तुम्हाला खूप जास्त मिळेल, पण तिथंच इलेक्ट्रिकल किंवा दुसऱ्या काही ब्रँच आहेत की त्यांच्या जागासुद्धा रिकाम्या असतात बऱ्याच कॉलेजला. तर मग सिव्हिल झालं. बऱ्याच वर्षापासून त्या जागा पण रिकाम्या असतात. मग तुम्हाला सिव्हिल मिळालं तर काय करणार तुम्ही? ब्रँच तुम्ही कॉम्प्युटर घेऊन चाललायत आणि ऑप्शन देताय सिव्हिलचा. असं होता कामा नये. या सर्व गोष्टीचा उहापोह आपण ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी काय काळजी घ्यायची याच्यात आपण त्याच्यावर डिस्कशन केले. परंतु लिस्ट बनवताना सुद्धा त्यांना तुम्ही त्याच्यात घेऊ नये. 2 कॉलेजबाबत समजा संभ्रम तुम्हाला असेल, की उदाहरणादाखल आपण इथं जर गेलो, की मला या 2 कॉलेजबाबत संभ्रम आहे, की हे काय करू? 81.40 आणि 82 थोडासा फरक आहे किंवा 82.60 आणि 82 काय करू? किंवा हे आय-टी ऐवजी मी कॉम्प्युटरला वरती घेऊ का? मला आय-टीचं खाली घेऊ. काय करू? ज्यावेळेस संभ्रम असेल तुमच्या दोघांमध्ये 2 कॉलेजबाबत, की ह्यांच्याबाबत मी काय करावं? मला याच्याबाबत माहिती ठीक आहे, फीडबॅक आहे तेवढाच चांगला आहे. ठीक आहे, दोघात काही फरक नाही. तर अशा वेळेस ज्यावेळेस तुमचा संभ्रम असेल, त्यावेळेस ज्याचा कट ऑफ जास्त आहे, त्याला तुम्ही प्राधान्य द्या, त्याला वरती घ्या. हे माझं वैयक्तिक मत आहे. ज्याचा कट ऑफ जास्त ज्यावेळेस तुम्ही सगळी टाय झालेलं आहे, सगळीकडनं फीडबॅक तुम्हाला सारखाच आलेला आहे, तर अशा वेळेस तुम्ही ज्याचा कट ऑफ जास्त आहे त्याला प्राधान्य द्या. लिस्टमध्ये त्याला वरती घ्यायलाच लागेल, तेव्हा ते टेस्ट होईल. ह्याच्यामध्ये काही माझ्याकडनं राहिलं असेल, माझ्यापेक्षा तुमच्या काही इतर मतं असतील, वेगळं असेल लिस्ट बनवण्याबाबत किंवा तुमचं काही लॉजिक वेगळं असेल, तुम्ही बनवताना काही वेगळी पद्धत असेल, तर ती माझ्याशी मॅच होत नसेल, असे असू शकतं. हे फक्त माझं एक वैयक्तिक मत आहे, माझं एक वैयक्तिक सजेशन्स आहे. आवडले तर घ्या, नाही आवडलं तर सोडून द्या. काहीही हरकत नाही. थांबूया इथे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.